शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मधील 2013 ते 2019 मधील प्रश्नपत्रिका विश्लेषण याबद्दलची माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर क्रमांक 1 मधील परिसर अभ्यास यामधील प्रश्नपत्रिका आणि त्याचे स्पष्टीकरण याबद्दलची माहिती आपण पाहूया। माणूस सुरुवातीला प्राचीन काळामध्ये बोरुणे लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? पळस, साल, कांचन, पपायरस। उत्तर आहे पपायरस। विशेषतः सुरुवातीला माणूस ज्यावेळेस लिखाण काम करायला लागला त्यावेळेस कच्च्या विटा, पपायरस, झाडाच्या साली, ताडपत्रे, भुजपत्रे यावर बोरुणे लिहित होता। लिहिण्यासाठी वापरलेले रंग वनस्पतीपासून तयार केले जात होते। डिंक, पाणी, काजळी यांच्या मिश्रणापासून शाई तयार केली जात होती। भारतातला पारसी समाजामध्ये आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटलं जातं? पतेती, शहेनशाही, हिजरी, पितृ। उत्तर आहे शहेनशाही। पतेती हा पारसी बांधवांचा नववर्ष दिन आहे। शहेनशाही भारतातील पारसी समाजात उपयोगात आणत असलेली कालगणना आहे। हिजरी हे भारतातील इस्लाम समाज उपयोगात आणत असलेली कालगणना आहे। वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीबद्दलची माहिती मिळते? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद। उत्तर आहे अथर्ववेद। निसर्गामध्ये वेगवेगळ्या देवता आहेत, त्याची स्तुती गाणारं कवणं हे ऋग्वेदामध्ये आहे। ऋग्वेदामधल्या कडव्याला ऋचा म्हटलं जातं। सामवेदामध्ये ऋग्वेदातील ऋचा यांचं गायन कसं करावं याबद्दलचं विवेचन केलेलं आहे। अथर्ववेदामध्ये तत्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडीअडचणी, औषधी वनस्पती आणि संकट काळातील उपाययोजनाबद्दलची माहिती दिली। बीजगणिताला दिलेला अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतलं आहे? अरबी, ग्रीक, जर्मन आणि लॅटिन। सातवाहन सत्तेची राजधानी असलेलं प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? पाटणा, पैठण, बदामी, हम्पी। उत्तर आहे पैठण। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या प्रदेशामध्ये सातवाहन घराण्याचं राज्य होतं। खालीलपैकी योग्य विधाने किंवा विधाने कोणते किंवा कोणती? अ. निजामशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता। निजामशहाने शहाजी राजांना बंगलोरची जहागिरी बक्षीस दिली होती। फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्हीही अ व ब योग्य, दोन्हीही अ व ब अयोग्य। उत्तर आहे दोन्हीही अ व ब अयोग्य। छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता? सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान, दाऊद खान। उत्तर आहे दाऊद खान। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधले जे निष्ठावंत पाईक आहेत जसं की आरमार दलातले सिद्दी मिस्त्री, दौलती खान, नाक भंडारी, पायदळामधले प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, सैन्य दलामधले सिद्दी हिलाल, अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सिद्दी इब्राहिम, शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर। छत्रपती शिवरायांची अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला जात होता? इनाम, रोख पगार, जहागिरी, वतने। तर पगार हा रोखीमध्ये दिला जात होता। भावार्थ रामायण निमित्तानं लोकजीवन रेखाटणं व लोकनाट्याच्या परंपरेला उचलून धरणं या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण आहे? संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास। उत्तर आहे संत एकनाथ। संत एकनाथांनी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, चतुश्लोकी भागवत, पौराणिक आख्यान आणि संत चरित्र लिहिलं। संत नामदेवांनी मराठीतील भावकवी गुरुग्रंथ साहिब ग्रंथात अभंगाचा समावेश आहे। तुकारामांनी तुकाराम गाथा, समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक आणि दासबोध नावाचा ग्रंथ। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरं कोरलेले कोणतं नाणं पाडण्यात आलं? सोन्याचं होल, सोन्याची मोहर, चांदीचं होल, चांदीची मोहर। उत्तर आहे सोन्याचं होल। राजा शिवछत्रपती अक्षर कोरलेलं सोन्याचं होल आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली होती। जिल्हा परिषद कामकाजासंबंधी योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ही किमान 50 असते।
जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष व स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. उत्तर आहे जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ही किमान 50 असते. जसं आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सध्या 34 जिल्हा परिषद आहेत. सदस्य संख्या ही किमान 50 व कमाल 75 आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? मानवाधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार. उत्तर आहे घटनात्मक अधिकार. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणतं? दिसपूर, इम्फाळ, इटानगर, तिरुवनंतपुरम. उत्तर आहे इम्फाळ. जसं आपण पाहतो की मुंबई, गोवा, दादर नगर हवेली, दमण याचं उच्च न्यायालय हे मुंबईला आहे. पश्चिम बंगाल, अंदमान निकोबारचं उच्च न्यायालय कलकत्त्याला, तमिळनाडूचं आणि पुदुच्चेरीचं चेन्नईला, उत्तर प्रदेशचं अलाहाबादला, कर्नाटकचं बेंगलोरला, बिहारचे पाटणाला, जम्मू काश्मीरचे श्रीनगर जम्मूला आणि ओरिसाचं कटक, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचं गुवाहाटीला, राजस्थानचं जोधपूरला, आंध्र प्रदेशचे हैदराबादला, मध्य प्रदेशचं जबलपूरला, केरळ आणि लक्षद्वीपचं एर्नाकुलम, गुजरातचं अहमदाबाद, दिल्लीचं दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडचं चंदीगड, हिमाचल प्रदेशचं सिमला, सिक्कीमचं गंगटोक, छत्तीसगडचं बिलासपूर, उत्तराखंडचं नैनिताल, मणिपूरचं इम्फाळ, मेघालयचं शिलाँग, आंध्र प्रदेशचं अमरावती. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी? शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक संघटना, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, अन्न व शेती संघटना. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग. जसं आपण पाहतो की जागतिक आरोग्य संघटना ही जिनेवाला आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जिनेवाला आहे, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनेवाला, अन्न व शेती संघटनेचं रोमला, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद ही पॅरिसला, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग हा व्हिएन्नाला आहे. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? कांजीवरम, कडियल, सोलापूर, पितांबरी. जसं आपण पाहतो की लखनौचं चिकन, काश्मीरची शिल्क, बनारसचे सिल्की, पितांबरी, कांजीवरम, म्हैसूर सिल्क असे प्रकार वस्त्रांचे आहेत. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. याचं योग्य कारण खालीलपैकी कोणतं आहे? पृथ्वीचा कळलेला आस, पृथ्वीचं परिभ्रमण, फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अ आणि ब दोन्ही योग्य, अ आणि ब दोन्ही अयोग्य. पर्याय क्रमांक उत्तर 3 अ व ब दोन्ही योग्य. पृथ्वीचा कळलेला आस, पृथ्वीची कक्षीय गती यालाच पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हटलं जातं. या दोन्ही गोष्टीमुळं वर्षभराच्या काळामध्ये पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. मरुभूमी उत्सव, जैसलमेर, कॉर्निवल डॅश डॅश, कोलकाता, पणजी, कोची, पुदुच्चेरी. उत्तर आहे पणजी. जसं भारतामधले सण जर आपण पाहिलं तर जैसलमेरमध्ये मरुभूमी उत्सव, आंध्र प्रदेशमध्ये एरोवाक पुन्नम, पंजाबमध्ये बैसाखी, गोव्यामध्ये कार्निवल, महाराष्ट्रामध्ये बैलपोळा, तामिळनाडूमध्ये पोंगल आणि केरळमध्ये ओणम. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती? युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक, जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग. कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर. उत्तर आहे कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर. पश्चिम घाटांमधलं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर अनायमुंडी हे सर्वात उंच शिखर आहे. यामध्ये जैवविविधता संवर्धन क्षेत्राचा एक भाग आहे आणि अरबी व बंगालच्या उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा एक जलविभाजक आहे. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्यानं आढळणारी खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता आहे? सिंधुदुर्ग भंडारा लोह खनिज, भंडारा नागपूर मॅग्नीज,
सिंधुदुर्ग गडचिरोली मॅग्नीज, नागपूर गडचिरोली लोह खनिज. उत्तर आहे सिंधुदुर्ग व गडचिरोलीमध्ये मॅग्नीज. जसं आपण पाहतो की नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग यामध्ये मॅग्नीज मिळतं. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्गमध्ये लोह खनिज मिळतं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळमध्ये बॉक्साईट आणि चुनखडक. भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये क्रोमाइट, यवतमाळ, रत्नागिरीमध्ये डोलामाइट आणि सिंधुदुर्गमध्ये सिलिका. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, नंदुरबार, नांदेड, उस्मानाबाद, नंदुरबार, हिंगोली. उत्तर आहे हिंगोली, नांदेड, लातूर. कारण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं जाळं हे विषम प्रमाणामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरमध्ये, आणि विदर्भात वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोणताही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचं वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणतं? समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणं जोडणाऱ्या रेषा आहेत. समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो. समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्यानं भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी वापरतात. समोच्चता रेषा दरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो. उत्तर आहे 1 आणि 2. जसं की नकाशावरल्या समान उंचीवरील बिंदूला जोडणाऱ्या समान रेषा, नकाशावरील समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे समोच्चता रेषा. रेषा एकत्रितपणे प्रदेशाचं, भूभागाचं स्वरूप स्पष्ट करतात. जसं समोच्चता रेषाच्या सहाय्यानं उताराचं प्रकार पडतात. जसं सम उतार म्हणजे नकाशावरील समान अंतरावरील समोच्चता रेषा म्हणजे सम उतार दर्शवतात. मंद उतारामध्ये नकाशावर समोच्चता रेषा दूर अंतरावर असल्यामुळं जमिनीचा उतार हा मंद स्वरूपामध्ये आहे. तीव्र उतारामध्ये नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार हा तीव्र आपल्याला दिसतो. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती? उष्ण प्रदेशीय काटेरी वने, उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने आणि खारफुटीची वने. सदाहरित वने सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागामध्ये, निमसदाहरित वने ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे पूर्व भागामध्ये, म्हणजे कोल्हापूर, सातारा, पुणे, पश्चिम बंगाल. आर्द्र भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, पुणे, कोल्हापूर, धुळे आणि नंदुरबारमध्ये. शुष्क पानझडी वने जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. काटेरी वने ही पर्जन्य छायेच्या भागांमध्ये येतात. खारफुटीची वने ही किनारी भागांमध्ये येतात. मानव शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्राव आणि श्रवणारी ग्रंथी कोणती? जठर, पियूषिका, लसिका, केशिका. उत्तर आहे पियूषिका. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळतो. पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येते. पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. उत्तर आहे पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. जसं आपण पाहतो की पोलिओ हा एक विषाणूजन्य बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओचा विषाणू मध्यवर्ती चेतासंस्थांवर परिणाम घडवतो. यामुळं पोलिओ विषाणूचा मानव हा एकमेव पोषित आहे. जसं की बहुतेक करून लहान मुलं असल्यामुळं पोलिओ प्रौढांनाही होऊ शकतो. पोलिओचं दाट कारण हे लोकवस्ती आणि निकृष्ट राहणीमान आणि अस्वच्छतेचा अभाव आहे. पोलिओचा धोका हा वृद्ध, गरोदर महिला, प्रतिकारक क्षमता कमी झालेली व्यक्ती. पोलिओवरील लस जॉन साल्क यांनी 1952 साली शोधून काढली. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड, फक्त अ व ब, फक्त ब व क, फक्त ब व क,
अ ब क, तिन्ही अ ब क, उत्तर आहे अ ब क. जसं आपण पाहतो की तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड असे घातक पदार्थ निर्माण होतात. जसं की तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरतं. फुफ्फुसात टार जमा झाल्यामुळं कर्करोग होतो. दारू तसेच अफू, गांजा यासारख्या मादक पदार्थ सेवन केल्यामुळं चेतासंस्थेवर घातक परिणाम होतो. खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणतं? मानवातील नरांमध्ये XY गुणसूत्र आढळतात. प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये नरांमध्ये XX गुणसूत्र आढळतात. फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्र आढळतात. प्रामुख्यानं पक्ष्यांमध्ये मादींकडून येणारी गुणसूत्र संततीचे लिंग ठरवतं. उत्तर फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्र आढळतात. जसं मानवांमधील नरांमध्ये XY गुणसूत्र आढळतात. पक्ष्यांमधील नरांमध्ये XX गुणसूत्र आढळतात. पक्ष्यांमधील मादींमध्ये XY गुणसूत्र आढळतात. म्हणजे मानवांमध्ये अपत्याची लिंग निश्चिती ही नरांकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रावरून ठरते, तर पक्ष्यांमधील अपत्याचे लिंग निश्चिती मादींकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रावर ठरते. मानवामध्ये आढळणाऱ्या गुणसूत्राची स्थिती ज्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळता पक्ष्यांच्या नर मादीतील गुणसूत्रात आढळते. जसं पक्षी, पतंग, फुलपाखरं, कीटक यामध्ये स्त्रीकडून येणारं गुणसूत्र हे संततीचं लिंग ठरवतं. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? रानभेंडी इंधन, गुळवेल तेल, शिरीष औषध, राळ धागा. उत्तर आहे रानभेंडी इंधन. रानभेंडीचा वापर इंधन म्हणून करण्यात येतो, म्हणून दिलेल्या पर्यायापैकी जे उत्तर आहे 1 ते योग्य आहे. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. परिणाम समुद्रात पोहणे अवघड होते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्हीही अ व ब योग्य, अ आणि ब दोन्ही अयोग्य. उत्तर आहे फक्त अयोग्य. जसं आपण पाहतो की समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळं समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं होतं, कारण ज्या पाण्याची घनता जास्त असते त्या पाण्यात पोहणं सोपं असतं. उदाहरणार्थ मृत समुद्र. याच्या उलट पाण्याची घनता कमी असते त्या पाण्यामध्ये पोहणं अवघड होतं, जसं की विहिरीतलं पाणी. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? वटवाघूळ, घुबड, गरुड, खार. उत्तर आहे घुबड. जसं अन्न साखळीमध्ये गवत हा ससा, कोल्हा, वाघ, वाळवी अशा पद्धतीनं निसर्गातील सजीव एकमेकांवर अवलंबून असल्यामुळं एखादा जरी घटक कमी झाला तरी याचा परिणाम अन्न साखळीवरती होतो आणि अन्न साखळी ही खंडित होते. वटवाघूळ हे विघटक, घुबड हे द्वितीय भक्षक, गरुड हे विघटक, खार हे प्राथमिक भक्षक. देवराई या संकल्पनेचं वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणतं? धार्मिक पर्यटन स्थळ, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र, चिपको चळवळीतील एक भाग. उत्तर आहे वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन. जसं आपण पाहतो की देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं जंगल, अशी भावना त्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे. यामुळं देवराईमधलं एकही झाड तोडलं जात नाही. त्यामुळं देवराईतील झाडं ही आजही सुरक्षित आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील अनेक देवराई आहेत. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना शरणवने म्हटलं जातं. देवरायामध्ये वनस्पतीच नाही तर प्राण्यांनाही अभय मिळतं, म्हणून देवरायांना प्राचीन काळातील अभयारण्य म्हणावी लागतील. वनस्पती व प्राणी संरक्षणाचा हा एक प्रकारचा प्राचीन दृष्टिकोन आहे. मित्रांनो, आपण 2013 ते 2019 मधील परिसर अभ्यास पेपर क्रमांक 1 मधील सर्व प्रश्नपत्रिका पाहिल्यात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.